स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता जिजाई, माता भीमाई, त्याचप्रमाणे अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपल्या न्याय हक्कासाठी अखंडपणे लढा देणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांना आणि सर्व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गडगडाटात विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी दीपस्तंभ कला अकॅडमीच्या 48व्या बॅचच्या या सांगता समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र पवार सरजी, दीपस्तंभ कला अकॅडमीच्या संचालिका ताईसाहेब, इतर मान्यवर, बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रजनो, आजच्या ह्या दिवशी मी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 4 शब्द आपल्याला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 मध्ये झाला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस हा हिंदुस्थान किंवा हा महाराष्ट्र कोणत्या अवस्थेत होता. आपल्याला शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा सर्वांना माहिती आहेत, त्यांच्या आयुष्यातले मोठमोठे क्षण, मोठमोठे पराक्रम सर्वांना माहिती आहेत. पण ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस ह्या देशाची काय अवस्था होती, त्यावेळेस या महाराष्ट्राची काय अवस्था होती. साधारण 350-400 वर्ष हा देश परकीयांच्या गुलामगिरीत पिंजलेला होता. तुर्कस्थानामधून आलेले मुघल ते आपल्यावरती साधारण 400 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेपर्यंत राज्य करत होते. आतोतीत अन्याय चाललेला होता. युवकांना, महिलांना गुलाम बनवून परकीय परदेशांमध्ये विकलं जात होतं. गायीचे, बैलांची कत्तल केली जात होते. इतके अन्याय चाललेले होते की ईश्वराने सुद्धा अशी कधी कल्पना केली नसेल की एखाद्या भूमीवरती एखादा परकीय आक्रमणकारी एवढे अन्याय करेल. अशा या वातावरणात या देशातल्या, या राज्यातल्या माता भगिनी, संत, कीर्तनकार, कवी एक अशा अगदी जीव तोडून प्रार्थना करत होत्या ईश्वराकडे की बाबा आम्हाला ह्या संकटातून वाचव, काहीतरी आम्हाला मार्ग दाखव, हे परकीय ह्या देशातून गेले पाहिजेत किंवा यांचा अन्याय कमी झाला पाहिजे. संत तुकाराम महाराज आळंदीमध्ये बसून म्हणत होते की बुडती हे जन न देखी डोळा, म्हणून होई कळवळा. ह्या सर्वांची ही विनंती, ह्या सर्वांची ही मागणी माता जगदंबेनं, विठ्ठलानं, माता अंबेनं ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवरती माता जिजाबाई आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी सूर्य उगवला. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा. संत एकनाथ महाराजांच्या या भारुडाप्रमाणे ह्या भूमीला, या देशाला एक विंचू चावलेला होता. तो विंचू कोण होता तर बाहेरून आलेला हे तुर्क मुघल. हा विंचू इतक्या विखारीपणे चावलेला होता, एवढ्या वेदना ह्या सगळ्या भूमीला झालेल्या होत्या आणि ह्या वेदना दूर करण्यासाठी ईश्वराने आपल्याला एक सूर्य दिलेला होता. तो सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं 1630 पासून ते 1680 पर्यंतचा जर त्यांचा कालखंड बघितला आपण तर त्यांच्या कालखंडांचं वर्णन करण्यासाठी कविवर्य गुरु ठाकूर यांची एक जी कविता आहे ती कविता अगदी समर्पक ठरते असं मला वाटतं. त्या कवितेतला एक एक शब्द आपल्याला असं वाटतं की ते शिवाजी महाराजांचं चरित्र बघून त्यांनी लिहिलेलं असावा. कविवर्य काय म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शिवाजी महाराजांना कोणती आव्हानं होती आणि कोणत्या आव्हानांचं अत्तर लावून ते त्यांचं आयुष्य जगले. त्यांच्या समोर होते मुघल, त्यांच्या समोर होते विजापूरचे आदिलशाह, त्यांच्या समोर होते गोवळकोंड्यांचे कुतुबशाह, त्यांच्या समोर आप्तस्वकीय होते, त्यांच्यासमोर चंद्रराव मोरेंसारखे गद्दार लोक होते. कितीतरी आव्हानांना त्यांनी अत्तर लावलं आणि त्यांच्या विरोधात फक्त लढलेच नाही तर त्यांचा पराभव केला आणि स्वराज्याची ही मशाल, जे स्वप्न माता जिजाबाईंनी आणि माता राजे शहाजीराजांनी त्यांना दिलं होतं
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण करत राहिले. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाबाईंच्या स्वप्नातलं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकला आणि पहिलं तोरण बांधलं. जसं कवी बरे म्हणतात की नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी त्या दाऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक तुम्हाला किस्सा सांगतो. स्वराज्य वाढत होतं. छत्रपती शिवाजी महाराज एक एक किल्ला जिंकत चाललेले होते आणि ही बातमी दिल्लीमध्ये त्यावेळेस जो आपल्या भावांचा खून करून आणि बापाला कैद करून जो गादीवर बसलेला औरंगजेब बादशाह होता त्याच्या कानावरती गेली आणि औरंगजेब बादशाहनं ह्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपवून टाकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाला पाठवून दिलं. या दिलेर खानानं पुरंदरला वेढा दिला आणि मोरारजी देसाईंचं त्यांचं घनघोर युद्ध झालं आणि ह्या युद्धात मोरारजी पडले. महाराजांच्या लक्षात आलं की ही 1 लाखाची सेना घेऊन आलेला हा मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान याच्याबरोबर आपण समोर लढू शकत नाही, तर आता इथं युक्तीने आपण पुढे गेलं पाहिजे. त्यांनी त्या पुरंदरचा तह केला. त्या तहात महाराजांनी स्वकष्टाने स्वतःच्या कितीतरी मावळ्यांची प्राणाची आहुती देऊन कमवलेले 23 किल्ले त्या तहामध्ये महाराजांनी मुघलांना देऊन टाकले. फक्त किल्लेच दिले नाहीत तर महाराजांना जबरदस्तीने त्यावेळेस आग्र्याला त्या औरंगजेबच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जबरदस्ती जावं लागलं. त्या आग्र्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात महाराजांचा उचित सन्मान झाला नाही. तिथं त्यांना मनसबदारी दिली जात होती जी महाराजांना मंजूर नव्हती. ती खिल्लत महाराजांनी उधळून लावली. काय विचार असेल, म्हणजे असं वाटतं की कविवर्य गुरु ठाकूरांनी त्यांच्यासाठीच लिहिलं असावं. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी त्या ताऱ्यांची. त्यांच्या राज्यात जाऊन त्यांची खिल्लत उडवून त्यांची कुठलीही गुलामी न पत्करता परत स्वराज्यात जाण्याचं स्वप्न महाराजांनी ठेवलेलं होतं. नजर कैद झाली तरी ते तिथं राहिले, पण त्यांची कुठल्याही प्रकारची मनसबदारी त्यांनी तिथं घेतली नाही. शक्तीने युक्तीने महाराज तिथून परत आले. दिलेले सर्वच्या सर्व किल्ले पुढच्या 7-8 वर्षात जिंकून घेतले. जिंकूनच फक्त घेतलं नाही तर आपलं साम्राज्य वाढवलं. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. काय स्वप्न होती त्यांची, तर स्वराज्य निर्माण करणं, स्वतःचं राज्य असणं, परक्यांचं आक्रमण इथून घालवून टाकणं, जो काय अन्याय ह्या देशावरती ह्या भूमीवरती चाललेला होता त्यातून ह्या जनतेला मुक्त करणं. ह्या स्वप्नासाठी तर महाराज जगत होते आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना त्यांना जी काही संकट आली त्या संकटातून ते पुढं मार्ग काढत गेले. खरं तर बरेच काही विषय आहेत पुढे बोलण्यासारखे, पण आता त्याचा क्रम लागत नाही, त्यामुळे मी एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. बघा, प्रत्येकाची एक बोलण्याची शैली असते, ढब असते, आणि सरांची जी शैली आहे ती उत्कृष्ट आहे. कारण अगदीच खूप म्हणजे मोठ्याने बोललं म्हणजे तुमचं भाषण प्रभावी होतं असं नाही. आपली जी शैली आहे ना त्या शैलीमध्ये आपल्याला बोलायचं आहे आणि तुम्ही ती डेव्हलप केलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये एखादं सुविचार वगैरे चारोळ्या आल्या तर तिथं त्याला आवाजाचं चढउतार देऊन बोला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांची युक्ती, शक्ती पणाला लावून